नवनीत राणा यांना पराभवाचा सामना करावा लागला। पण आता या पराभवाचं राजकीय कवित्व काही थांबायचं नाव घेत नाही। नवनीत राणा यांनी आमदार राजकुमार पटेल यांच्यावर आरोप केला आणि त्यामुळे राणा आणि पटेल यांच्या शाब्दिक युद्ध रंगले। मी कोणाकडून सुपारी घेतली आणि कोणी मला सुपारी दिली ते काही पुरावा तर द्या मला, तेव्हाच मी मान्य करतो ना। निकाल लागून आता 2 महिने झाले। 2 महिन्यानंतर कोणाचे आभार मानतो म्हटलं तर ते मला असं वाटते वराती मागून घोडे असं होईल। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि मेळघाट विधानसभेचे आमदार राजकुमार पटेल यांच्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय। कोणी मला सुपारी दिली ते काही पुरावा तर द्या मला। नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीवरून या वादाला तोंड फुटलंय। अमरावती लोकसभा निवडणुकीत बरंच राजकारण रंगलं होतं। नवनीत राणा यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश करून लोकसभा लढवली होती। त्यांच्या विरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे तर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीचे दिनेश भूग हे उमेदवार होते। या तिरंगी लढतीत बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणांचा दणदणीत पराभव केलाय। लोकसभेत झालेला पराभव नवनीत राणांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय। आता राणा यांनी आपल्या पराभवाचं खापर प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्यावर फोडलंय। और उसने पूरी ईमानदारी से पैसे लेकर नया गाड़ी, नई व्यवस्था, नई सब चीज बना ली। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघात सक्रिय झाल्यात। जनतेचे आभार मानण्यासाठी त्यांनी आभार दौरा सुरू केलाय। मेळघाटच्या धरणीतील सभेमध्ये नवनीत राणा यांनी स्थानिक आमदार राजकुमार पटेल यांच्यावर आरोपांची झोड उठवली आहे। आता या अगोदर पण यशोमती ताईला हेच म्हटले की तुम्ही सुपारी घेतली, त्यानंतर बच्चू कडूला म्हटलं की मला पाळायची सुपारी घेतली, आता मला म्हणून राहिले की राजकुमार पटेल मला पाळायची सुपारी घेतली। मग मी कोणाकडून सुपारी घेतली आणि कोणी मला सुपारी दिली ते काही पुरावा तर द्या मला, काही पुरावा द्या ना मला, तेव्हाच मी मान्य करतो ना। तुम्ही पुरावा दाखवा मला। नवनीत राणा यांनी खासदारकीच्या काळात मेळघाटातील आदिवासी माता आणि बालकांच्या कुपोषणाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता का, असा सवाल आमदार पटेल यांनी केलाय। निवडणुकीआधी साडी वाटप करून विरोधकांवर पराभवाचं खापर फोडण्याचा प्रयत्न हा राणा यांच्याकडून केला जात असल्याची टीका पटेल यांनी केली आहे। तर अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखेडेंनी नवनीत राणांच्या आभार दौऱ्यावर खोचक टीका केली आहे। नाही, आभार दौरा जर असेल तर या अगोदरच जर लोकांपर्यंत आपण गेलो असतो तर फार चांगलं झालं असतं। निकाल लागून आता 2 महिने झाले। 2 महिन्यानंतर कोणाचे आभार मानतो म्हटलं तर ते मला असं वाटते वराती मागून घोडे असं होईल। त्यापेक्षाही जर सुरुवातीपासूनच जर जनतेत राहिले असते, लोकांचे कामं केले असते तर हे आता आभार दौरा काढण्याची गरज नसते। खरं तर नवनीत राणा यांनी 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती। पण राज्यात मविया सरकार आल्यानंतर नवनीत राणा भाजपच्या वळचणीला गेल्या। मवियाच्या सत्तेत त्यांच्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी राजकीय संघर्ष सुरू झाला होता। त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। तर इकडं भाजपनं अमरावती लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी राणा यांना पक्षात घेऊन लोकसभेची उमेदवारी दिली होती। तसंच राणा यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी प्रचार सभाही घेतल्या होत्या। पण भाजपच्या प्रमुख नेत्यांनी सभा घेऊनही त्यांना नवनीत राणांचा पराभव रोखता आला नाही। त्यामुळे आता लोकसभेतील पराभवावरून आरोप प्रत्यारोप